शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार का अशी सध्या चर्चा सुरू आहे। अनौपचारिक चर्चेमध्ये सुनील तटकरेंनी दावा केलेला आहे। शरद पवारांच्या आमदारांनी सोनिया गांधींची वेळ मागितल्याची सुद्धा माहिती समोर येते। महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा दावा बघायला मिळतोय। शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे। अनौपचारिक चर्चेमध्ये सुनील तटकरेंनी हा दावा केलेला आहे। शरद पवारांच्या आमदारांनी सोनिया गांधींची वेळ मागितल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा दावा आता बघायला मिळतोय। येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे। अनौपचारिक चर्चेमध्ये सुनील तटकरेंनी हा दावा केलेला आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजय, शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार असं अनौपचारिक चर्चेत सुनील तटकरे म्हटलेले आहेत। अमित, खरं तर एकंदरीत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आणि एक मोठा दावा जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला आहे। आणि त्यांनी असं म्हटलंय की शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार जे आहेत ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील किंवा विलीन होतील आणि या संदर्भात त्यांनी सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे। म्हणजे पक्षप्रवेश करण्याआधी ते सोनिया गांधी यांना भेटतील आणि त्याच्यानंतर हा पक्षप्रवेश होईल असा दावा जो आहे तो थेट जे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला आहे। आपण जर ह्याचा संदर्भ पाहिला तर याआधी शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती। त्यावेळेस त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा जी ते रंगवली होती आणि त्याच्यानंतर आता सुनील तटकरे यांनी हा दावा केलेला। त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की आता शरद पवारांचे राष्ट्रवादी खरंच ही स्वतःची बाजू धरून पाहते की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष तयार झाला, ज्या शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष तयार झाला, तो आता पक्ष महाराष्ट्रात एकंदरीत स्थितीरित्या किती वेळ राहील हे। अजय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। विद्या चव्हाण शरद पवार गटाच्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याची, शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार अनौपचारिक चर्चेत सुनील तटकरेंनी दावा केलाय, काय तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं सुनील तटकरेंनी आपला अजितदादांचा जो राष्ट्रवादी आहे, ज्यांनी घड्याळ आमच्याकडनं चोरलेला आहे, त्यांनी आपल्या पक्षापुरता बोललं तर बरं होईल। कारण अशी काहीही हालचाल आमच्या पक्षामध्ये नाहीये आणि सगळेजण शरद पवार साहेबांच्या बरोबरच आहेत। आणि शरद पवार साहेबांनी जे काय मागे विधान केलं होतं त्याच्यामुळे अशा प्रकारे काहीतरी तर्क वितर्क केले जात आहेत, परंतु त्याच्या मागचं उद्दिष्ट वेगळं होतं आणि तटकरे सांगतायत ते वेगळं आहे। तर त्यांना एवढंच सांगायचंय की तुमचे आमदार तुम्ही सांभाळा, कारण आता लोकसभेचे रिझल्ट लागल्यानंतर त्यांच्या तटकरे ज्या पक्षामध्ये आहे त्याचं एकही खासदार येण्याची शक्यता नाहीये। त्यामुळे ते गोंधळलेले वाटतायत मला वाटतं आणि म्हणून अशा प्रकारे विधानं त्यांनी केलेली आहेत। परंतु आमचा पक्ष इंटॅक्ट आहे आणि आमच्या पक्षात आणि इतर पक्षातले लोक येण्याची शक्यता आहे। आपण भुजबळांचेच जर आता विधानं बघितले तर मला असं वाटतं त्यांचीच आता तिकडे थोडीशी घुसमट होताना दिसते आणि म्हणून अनेक आमदार अजितदादा गटातले पुन्हा पवार साहेबांकडे येण्याची शक्यता जास्ती वाटते। पण विद्याची, शरद पवारांच्या आमदारांनी सोनिया गांधींची वेळ मागितली असा सुद्धा दावा केला जातोय। ते सांगतायत तर त्यांनी कोणी मागितली असेल तर त्यांना माहिती असेल, पण आमच्या पक्षातल्या कुठल्याही आमदारांनी सोनियाजींची वेळ वगैरे मागितलेली नाहीये आणि त्याची आत्ताच काळजी करायची गरज नाहीये। 4 तारखेला रिझल्ट लागल्यावरती आपण त्याच्याविषयी बोलू शकतो। उमेश पाटील अजित पवार गटाचे आपल्यासोबत आहेत। उमेशजी, शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार सुनील तटकरेंनी दावा केलेला आहे। प्रत्यक्षात काय तटकरे साहेबांचं कुठं स्टेटमेंट माझ्या ऐकण्यात आलेलं नाही, परंतु ज्या अर्थी तुम्ही सांगताय त्या अर्थी त्यांच्याकडे तशा पद्धतीची काही माहिती मिळाली असेल। तटकरे साहेब हे खूप सिनियर मोस्ट लीडर आहेत। काँग्रेस पक्षाच्या यावेळेला राष्ट्रवादी अजून निर्माण व्हायची होती 99 साली, त्याच्या आधीपासून ते या रानतोले साहेबांपासून काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना ते ओळखतात। अनेक मातब्बर काँग्रेसची नेते मंडळी जी आहेत ती तटकरे साहेबांच्या
मित्र परिवारामध्ये. पण उमेशजी, विद्या चव्हाणांनी दावा केलेला आहे कदाचित अजित पवारांच्या राष्ट्रवादीतलेच नेते शरद पवारांकडे परत येतील असं म्हणतायत. हे पहा, ते जे त्यांना माहित आहे की आता काल परवा संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी, अजून कुठलेही निकाल लागले नाहीये तरी सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणी ही पवार साहेबांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये आलेली आहे. त्यामुळं त्यांनी हे देखील सांगितलं की पवार साहेबांच्या पार्टीमध्ये जी सेकंड लिडरशिप आहे त्यांच्यामध्ये अजिबात लिडरशिप क्वालिटी नाही आणि म्हणून करता लोक सोडून जात आहेत. इतके सगळे लोक सोडून जात आहेत, त्याचं काहीतरी कारण स्वतः अजून पुन्हा पुन्हा तेच उघडत बसतायत. विद्याची तुमची काय प्रतिक्रिया? लिडरशिप क्वालिटी नाही असं म्हणतायत. पूर्णपणे चुकीची माहिती ते देत आहेत. निलेश लंके आमच्याकडे आलेले आहेत आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा आमच्याकडनं ते लढलेले आहेत. त्यानंतर भुजबळ साहेब अस्वस्थ आहेत आणि आमच्याकडनं जो कोण युवाचा गेलेला आहे तो एकमेव हे आहे. त्यामुळे तो गेल्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या काहीतरी त्याच्यावरनं वल्गना करणं हे चुकीचं आहे. आमच्या पक्षात सगळेजण शरद पवार साहेबांवरती कायम विश्वास ठेवून आहेत आणि आमचा पक्ष एकदम इंटॅक्ट आहे, कोणीही गेलेलं नाहीये. परंतु सुनील तटकरेंना ती सवय आहे अशा काहीतरी अफवा उठवायच्या, परंतु त्या अफवांना आपण भीक घालण्याची गरज नाही. निश्चित. विद्या चव्हाणजी आणि उमेश पाटील, तुमच्या दोघांचे आभार. पुढारी न्यूजशी संवाद साधला.